लक्ष्मी, अगं ए लक्ष्मी, काय वा अगं मी जरा खालच्या रानात जाऊन येतो बघ. अहो मिरची वाटून ठेवली होती. माहीत भाकर तुकडा खाऊन गेले असते पण झाला असतं. परत तुम्हाला यायला किती उशीर होता किती नको नाही नको काय नको, ऊन डोक्यावर यायच्या आधी समधी काम करून येतो मी बघ. आणि हा, दुपारचं जेवण खालच्या वावरात घेऊन ये. हा, आणि ते राजू उठला का नाही? नाही उठला. अरे त्याला उठव, कॉलेजात जायचं नाही का त्याला? वय वय मी उठवते त्याला जाऊ. उठव उठव, हो, डोक्यावर ऊन यायला लागलंय, उठव. राजू, ए राजू, ए पोरा, अरे उठ ना, खाली जात नाही जायचं का? आहे हा? मला आत्ताचे आता 5,000 रुपये पाहिजे बघ, त्याशिवाय मी कॉलेजला जाणार नाही. अरे देवा, अरे पोरा पैसे काय झाडाला लागते बाई. अगं त्या डबड्यामध्ये पैशाचे बनलं बघितलेत मी, त्यातलं थोडं दिलं म्हणून काय होतंय? अरे ते पैसे तुझ्या बापानं सावकाराकडनं आणले, शेतीत बी बियाणं आणायचंय म्हणून. अरे मूड द्या, त्या सावकाराचं किती कर्ज झाले तुला माहितीये का अजून तरी? गेली 2 वरी झाली बाप तुझा फाटलेली चप्पल शिव घालतो या रानात जाताना पायात काटे घुसतात. आणि ते काटे घुसू घुसू पार पायाची चाळण झाली. आणि तू बघ तुझ्या कपड्याची ती इस्त्री बी मोडू देत नाही. हा, ती मला काय बी माहित नाही बघ. अरे फाटलेले कपडे शिव थिगळं लावलो घालतोय बाप तुझा. अरे जनाची नाही तर मनाची तर लाज बाळग जरा. ते काय नाही, तुला पैसे बिशे काय मिळणार नाही. ती मला काय बी माहित नाही. मला आज नवीन कपडे आणि बुटाला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. मला 5,000च पाहिजे, त्याशिवाय मी कॉलेजला जाणार नाही. मला आजचे आज 5,000 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. नवीन कपडे आणि बुट आणायचं आहे मला. मग एवढं वाटत होतं माझं नाव राजा कशाला ठेवलं? त्याकडे भिकारी ठेवायचं होतं की. अगं लक्ष्मी, देऊन टाक त्याला पैसे. काय मागतोय तेवढं पैसे देऊन टाक. मी सावकाराकडनं अजून पैसे घेऊन येतो. अगं एकुलतं एक पोरग आहे आपलं, ते त्याला नाही द्यायचं तर कुणाला द्यायचं? मग आपण त्याच्यासाठी तर करतोय ना एवढं. आपण दोघं शाळा शिकलो नाही म्हणून तर ही वेळ आली आपल्यावर रानात कष्ट करायची. हे बघ लक्ष्मी, आपलं पोरग शहरातल्या मोठ्या कॉलेजात शिकलं, मोठं साहेब झाल्यावर आपल्याला त्याच्यापेक्षा अजून काय अप्रूग आहे? हा बघ, तू त्याला लय कटकट करत बसू न ग. त्याच्या पण मनाला नको लागायला. बघ माझा ऐक आणि त्याला देऊन टाक पैसे. हा, मी त्याला बोलवतो, तू रागात जाऊ न ग. माझा उद्या तुमच्या मनासारखंच. राजू, ए राजू इकडे घे 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 आणि उडव पुढं उडवायचं तिथं. काय करायचं ते कर. तुझा बाहेर जा, जा तू बाहेर. हे बघ पोरा, आता तरी जाशील ना शाळेत? हा, अरे पोरा, तुला अजून बी लागलं तरी पैसे मी कुठनं पण आणून दे. पण कॉलेजात जा, मोठं शिक्षण घे, मोठा साहेब हो. हा, एवढंच आमचं स्वप्न आहे बघ.
तो ड्रेस पाहिजे. त्या ड्रेसची साहेब 3100 रुपये किंमत आहे. तुम्हाला डिस्काउंट आम्ही फक्त 100 रुपये देऊ. 3000 रुपयाला तो ड्रेस तुम्हाला देऊन टाकू. आपलं डिस्काउंट नको, सगळे पैसे देऊन टाकतो तुम्हाला. ए पोऱ्या वगैरे रे इकडं तो ड्रेस पॅक कर बरं. पॅक कशाला करताय? मला इथंच घालून जायचंय. ए बाबा इकडे रे, यांना चेंजिंग रूम दाखव. तुमचे 3000, निवडचे 100 रुपये. आपल्याला डिस्काउंट नाही लागेल. धन्यवाद साहेब. ओके, थँक्यू. दराड सेम आज लई खान दिलेलं का? हो पाटील, राजू बघा कसा कडक मध्ये आला आज. लगा किरोच होऊन आलाय का ह्यो? पाटील राजू तर लय आज फार सुटापुटातच आलाय, चष्मान बिस्मा घालूनच. पाटील की काय येऊ जवळ आलाय बरं का, आलाय. काय राजू आज लय झाकपाक. पाटील कस काय आपला ड्रेस आताच नवीन घेऊन आलोय. मस्त राजा दिसतोय मा राजा. पाटलाची बराबरी करायची नाही गेलाय. काय बूट, काय पॅन्ट, काय शर्ट, काय गोगल, मस्त आहे बरं का. तेवढा मोबाईल बदल केला का काय? त्या मोबाईल मध्ये तुझा भाजीपाला सगळा. हे बघ 20,000चा मोबाईल आहे. कुठं 20,000चा तुझा, कुठं गेम आहे याच्यामध्ये, टिकटॉक आहे, सगळं आहे बघायला. बघू पाटील कसं आहे. नकोय बाबा, हात नका लावू, पडून देशील भरून. पाटलाचा 20,000चा मोबाईल, तुझा असलं डबक घाल किशात. जरा बापाकडून घे 20,000 रुपये. पुन्हा एक गेला का बापाचा लाडका. आणि काय काय कमी आहे तुला. नका पाटलाची बरोबरी करतो नका तू. मोबाईल बदल आणि मोबाईल. माणसापेक्षा जास्त आहे किंमत त्याची. अरे मग आणखी बापाचं इकडे काय घे ना बापाकडून 20,000 काय मागून. कमी रे तुला नाही. हा? बाप काची काळजी करणार नाही व्हायला का? इकडे काय घे ना बापाकडून 20,000 आणि दवा कर पाटलाची बरोबरी. येर मला बरं का. मला बरं का लई. अहो जरा हात उचल, हे पडलंय अजून, भूक लागली. झाली का तुमची कामं? नाही बाबा, चालू येत अजून, पण पडलंय एवढं उरकायचं. होय ग लक्ष्मी, आज बघ आपला राजा कसा दिसतोय. नवीन कपडे, वा जकात दिसतोय बघ आज. बरं पोरा, आज इतक्या लवकर कसं काय आला कॉलेजातून? मला आता 20,000 रुपये पाहिजे. हा हा 20,000 रुपये पाहिजे? आणि कशाला? सकाळीच दिले ना तुला 5,000 रुपये. मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. ते असला डबडा नसतो वापरत मी. सगळी पोरं माझी कॉलेजमध्ये चेष्टा करते ती तुम्हाला माहिती आहे का इथं? तर देऊ देऊ. तुला जेव्हा मोबाईल घ्यायचा आहे तेव्हा देतो. हा तुम्ही जर मला पैसे नाही ना दिलं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन काहीतरी. द्या, यासाठी तुला लहानचं मोठं केलंय भाई तुला. हा काय रे, पैसा काय तुला रोज रोज द्यायला झाडायला लागलाय भाई? कुठून आणायचं रे तुला रोज रोज पैसा? ए लक्ष्मी, नाही देत जाय, काय करायचं कर. जा बसतो. आणि तुम्हालाही सांगून ठेवते, 1 रुपये बी नाही द्यायचं त्याला. काय करतो पाहते मी. डोक्यावर बसून ठेवले लाडाने त्याला तुम्ही. कळण तुम्हाला आता काय करतो काय नाही. अगं लक्ष्मी, तो उगच पोरावर हात उच्चारला. अगं हाय ती हट्टी, पण हळूहळू समजलं असतं त्याला. अगं आपल्या गरिबीची जाण नाही त्याला. तू काय कर,
आता घरी जाऊन त्याच्या आवडीचा चांगला स्वयंपाक कर. बाई की चुकलंच माझं. मी बरोबरच्या लेकरावर असा हात उचलायला नव्हता पाहिजे. आता कुठं जाऊन रुसून बसला असं काय माहिती. तुम्ही एक काम करा, त्याला धुंडाळून आणा, मी त्याच्या आवडीचं चांगलं कालवण करते. हा, जावा पटकन. कुठं पण असला तरी मी त्याला गोड बोलून घेऊन येतो. हा? हा. अहो, ही झाडाला कोण लटकलंय? होय की, चला ग बघू. चला बरं बघू. पोरा, काय झालं रे? लय घांबे फुटला. आवा आवा, इकडे या लवकर. काय उभा का ना पोराला? काय झालंय अचानक असं? घाम झालंय पार. हे पोरा, काय झालंय तुला? हा? अरे तुला 5,000 रुपये पाहिजे नव्हते ना? अरे तू म्हणला होता ना कपडे बूट घ्यायचा तुला. लक्ष्मी, ती डब्बा घे ग. काय होतंय तुला? हा बघ, बघ, तुला 5,000 रुपये आणले. हा? हो. त्याची तुला कपडे बूट ही घ्या. हे घे, घे घे. अण्णा, पैसे तुम्हालाच राहू दे. आपल्या खताला बियाणाला लागतील. मी लय त्रास दिलाय तुमच्या दोघांना. मला नाही कळलं कधी आपली गरिबी आहे, आपण कसं राहिलं पाहिजे. लेकरा, मी आजपासून काय त्रास देणार तुम्हाला दोघांना. तुझं आहे ना, तुझ्या ऍडजस्ट करेल मी. कसं राहील मी आजपासून प्रत्येक काम करील. मी आजपासून तुम्हाला कधी त्रास देणार नाही. मला आज कळलं, आई बाबापेक्षा मोठी संपत्ती या जगात कुठेच नाही. नका रडू आता, गप्प. अण्णा, मी आजपासून शेतात पण राबीन आणि कॉलेजला पण जाईल आणि तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करीन. तुम्ही जे गुराढोरासारखं राब कष्ट करता ना की शेतामध्ये, ते दिवस पण बदलेल मी. फक्त माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. गप्प.